नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बघा, CTET 2026साठी जे आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केलेली आहे PYQ ॲनालिसिसची, त्याच्यामध्ये जवळजवळ आपण SSTचे बघा 5 सेट कवर केलेले आहेत, ज्याच्यातून 300 प्रश्न आपण SSTचे ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. मराठीचे आपण 6 सेट केलेले आहेत, 360 प्रश्न डिस्कस केलेले आहेत आणि हिंदीचे 3 सेट. बघा, आता आज आपण हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर बघा, राहिलेल्या 15 दिवसामध्ये SSTचं तुमचं सर्व टेन्शन संपून जाईल बघा. आणि आता इथं आपण काय करणार आहोत, तर या व्हिडिओ सिरीजपासून बघा, हा पहिला दिवस असेल आपला. इथून आपण सगळं SSTचं जे अध्यापनशास्त्र आहे, SST अध्यापनशास्त्र, हे अध्यापनशास्त्र आपण टॉपिकनुसार कवर करणार आहोत. आणि बघा, एक 8 ते 9 टॉपिक आहेत, 8 ते 9 चॅप्टर आहेत आणि याच्यावरच तुम्हाला SSTसाठी बघा, आपल्या SSTला 60 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी 40 प्रश्न तुम्हाला कंटेंटवर आधारित असतात आणि 20 प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्राशी संबंधित असतात. आणि या अध्यापनशास्त्रामधील जे 8-9 टॉपिक आहेत बघा, आपण त्याची थेअरी प्लस PYQ बघणार आहोत. ॲक्च्युअल मला हे लाईव्ह स्वरूपात घ्यायचं आहे, पण पहिलं हे जे लेक्चर आहे मी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देत आहे आणि लाईव्ह मला टाईमचं मॅनेजमेंट बघून मी तुम्हाला उद्या जर शक्य झालं तर आपण लाईव्ह स्वरूपात घेऊया, जेणेकरून तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करू शकाल. तुमचे काही डाऊट्स असतील ते मला लाईव्ह तुम्ही विचारू शकता. आणि लाईव्ह प्रश्न सोडवल्यामुळं काय होतं बघा, एकतर आपल्या सोबत इतरही प्रश्न सोडवणारे असतात आणि त्यांची ज्यावेळी कमेंटमध्ये उत्तरं पडावी पडत असतात बघा, त्यावेळी मग आपल्याला पण दडपण येतं आणि खरोखरच एखाद्या परीक्षेचं जे वातावरण असतं ते तिथं लाईव्हला तिथं क्रिएट होतं बघा. आणि त्यामुळे काय होतं, तर ॲक्च्युअल पेपर सोडवत असताना आपली जी मानसिकता असते तीच मानसिकता तुमची हे असे लाईव्ह स्वरूपात मॉक टेस्ट देताना पण असते. त्यामुळे आपण शक्यतो आता इथून पुढे लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, मोठ्या संख्येनं तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तुमचं जर यस घ्या लाईव्ह अशी जर कमेंट आली तरच मी लाईव्ह घेईन. तर बघा, आज आपण वेगळ्या थाटणीचा व्हिडिओ आणलेला आहे. अध्यापनशास्त्राचं आपण पहिला टॉपिक बघत आहोत, सामाजिक विज्ञान की अवधारणा और प्रकृती. सामाजिक शास्त्र या विषयाचे जे अनुभव आहेत बघा, त्याची प्रकृती काय आहे. तरी हा जो पहिला टॉपिक आहे, या घटकावर तुम्हाला प्रत्येक CTET पेपरला तुम्हाला त्या 20 प्रश्न जे विचारले जातात तर त्याच्यावर आधारित हे प्रश्न विचारतात. आणि हे मिक्स क्वेश्चन पण मी घेऊ शकले असते, पण एका टॉपिकवरचे PYQ, आता इथं मी 15 PYQ घेणार आहे, प्लस तुम्हाला थेअरीचा पार्ट पण सांगणार आहे या चॅप्टरमधील. असं केल्यामुळे काय होतं बघा, एकसारखे त्याच टॉपिकचे एका चॅप्टरचे एकसारखे प्रश्न आपण 10 ते 15 एकसारखे प्रश्न सोडवल्यामुळं त्याची जी कन्सेप्ट असते बघा त्या चॅप्टर्सची, तर ती कन्सेप्ट आपल्या मनामध्ये चांगली होते. आणि ज्यावेळी आपण मिक्स क्वेश्चन सोडवत असतो त्यावेळी काय होतं, तर प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये विविध चॅप्टर असतात, वेगवेगळे धडे असतात आणि त्याच्यावरचे जर आधारित मिक्स क्वेश्चन सोडवले तर आधी जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तरच ते प्रश्नांची आपल्याला लिंक लागते बघा. जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मग सगळा गोंधळ होऊन जातो. त्यामुळे आपण चॅप्टर वाईज काय करणार आहोत, तर SSTचे जे PYQ आहेत ते पाहणार आहोत. तर बघा, CTET 2026ची तयारी करत असाल, स्पेशली पेपर 2ची तयारी करत असाल बघा, त्याच्यामध्ये समाजशास्त्र किंवा सोशल सायन्स असेल, SSTसाठी आपण चांगल्या प्रकारे तयारी करून घेत आहोत. आणि इथून पुढे आता राहिलेले जे दिवस आहेत बघा, 7 तारखेपर्यंत तुम्हाला अगदी दर्जेदार SSTचं कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन क्लिक करायचे आहे, जेणेकरून बघा एखादा नवीन व्हिडिओ येईल त्यावेळी सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जाईल. आपलं टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर टेलिग्राममध्ये जॉईन करा. तिथं बघा 400+ मेंबर झालेले आहेत. तिथं NCERTचे 6वी 7वी 8वीचे सगळे जे पुस्तकातले सगळे धडे आहेत तर त्याच्या PDF मी तिकडे सेंड केलेले आहेत. जर अजूनही भीती वाटत आहे, काय करायचं समजत नाही, तर बघा 1-2 दिवस 3 दिवस असं तुम्ही शेड्यूल ठरवा. 3 दिवसात 6वीचं, 2-3 दिवसात 7वीचं, 2-3 दिवसात 8वीचं, सारखं तो डाटा वाचा, त्यातलं मुद्दे वाचा किंवा मॅरेथॉन लेक्चर वगैरे करा. त्याच्यातून बघा आता राहिलेल्या दिवसाचं तुम्ही अगदी व्यवस्थित नियोजन करू शकता की जास्त पॅनिक होऊ नका. आता जेवढं आता झालेल्या दिवसामध्ये जर तुमचा अभ्यास नसेल झाला तर आता आपण याच्यावर काही करू शकतो का? नाही. फक्त आता राहिलेले जे दिवस आहेत त्याचा स्मार्टली फक्त स्टडी करा. बघा, एक पेपर घ्या, एक पेन घ्या, तुमचं काय झालेलं आहे, किती भीती वाटत आहे, तुम्ही किती अभ्यास केलेला आहे किंवा अजून काय काय करायचं बाकी आहे, या सर्व गोष्टींचा एकदा आढावा घ्या. ते सगळं पेपरमध्ये उतरवा, जेणेकरून बघा तुमच्या मनामधला जो गोंधळ आहे तो पेपरवर उतरल्यामुळं त्याचं सोल्युशन्स तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा आता याच्यातून काय मार्ग काढता येईल या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर होतील. त्यामुळे जर गोंधळामध्येच राहिला तरी बघा, हे राहिलेले जे 14-15 दिवस आहेत त्याचं व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे हातातून तुमचा पेपर जाऊ शकतो बघा. CTETला बघा
त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला आकडेवारी सांगणारा, की 25 लाख प्लस मुलांनी अर्ज भरलेले आहेत. त्यापैकी पास किती होतात बघा. मागच्या 2-3 वर्षाचा आपण आढावा घेऊ. TATला तरी बघा, TATला किती 5 लाख प्लस मुलांनी फॉर्म भरले, 5.25 लाख, जवळजवळ 5 लाखापर्यंत संख्या आहे बघा. MPSCला पण तेवढे फॉर्म येत नाहीत. आणि त्याच्यामध्ये पास किती झाले. अगदी समाजशास्त्राचा तुम्ही जर विचार केला 3% निकाल लागलेला आहे. का? मोठे मोठे क्लास नव्हते का? किती भले मोठे क्लास, 3-3, 4-4 हजाराची फी असणारे क्लासेस होते, टेस्ट सिरीज होत्या, पण मुलांना का कवर करता येत नाही, का क्रॅक करता येत नाहीत बघा त्या परीक्षा. आणि TET CTETचा निकाल खूप कमी लागतो. अगदी 10 आकडी पण आपल्या TETचा निकाल लागलेला नाही. आता TET इतकी तर अवघड आपली CTET परीक्षा नसते, पण बघा स्मार्टली जर तुम्ही नियोजन केलं, तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल, तुमचा अंडरस्टँडिंग चांगला असेल, वाचण्याचा थोडा स्पीड असेल, तरी लेंदी पेपर जरी असला तरी तुमचा अगदी वेळेमध्ये कवर होतो. आणि त्याच्यासाठी बघा मी तुम्हाला नेहमी सांगते, एक तरी 150 प्रश्नाचा पेपर तुम्ही आजपासून डेली सोडवायला घ्या. हे 150 प्रश्न सोडवल्यामुळे काय होतं बघा, वाचण्याचा स्पीड आपोआप वाढतो, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल वाढते, त्याचबरोबर CTETचा प्रश्न विचारण्याचा ॲप्रोच कळतो. आणि बघा तेच प्रश्न रिपीट झाल्यामुळे पण काय होतं, किंवा त्याच्या आजूबाजूचं जरी विधान त्यातलं पर्यायामध्ये आलं तरी आपल्याला बघा ते इलिमिनेट करता येतं आणि आपल्याला डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचता येतं. बघा टेलिग्रामला आपण ॲपची लिंक दिलेली आहे, जर तिथं बघा तुम्ही झालेले सगळे पेपर जुने जे CTETनं घेतलेले आहेत, तर 2024 पूर्वीचे ते सर्व पेपर तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात सोडवू शकता. त्यामुळं टेलिग्रामची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, पुन्हा कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवते, तिथून तुम्ही ती लिंकवर क्लिक करायचं आहे. काही जण मेसेज करतात टेलिग्रामला जॉईन कसं काय व्हायचं. बघा तुम्हाला निळ्या शेडमध्ये ती लिंक दिसते, त्या लिंकवर फक्त क्लिक करायचं, डायरेक्ट तुम्ही ग्रुपमध्ये पोहोचता. तिथून तुम्ही जॉईन बटनावर क्लिक करा, तिथून तुम्ही ग्रुपला जॉईन झालेले असतात, तिथं फाईल या फोल्डरमध्ये जायचं आणि सगळ्या फाईल चेक करा. तिथं प्रश्नपत्रिका आहेत, NCERTच्या नोट्स आहेत किंवा NCERTची पुस्तकं आहेत, ॲक्च्युअल ज्या PDF आहेत NCERTच्या बुकच्या त्या आहेत 6वी 7वी 8वीच्या. त्याच्यानंतर काही मी यूट्यूबला घेतलेले सेशनच्या त्या PDF आहेत, काही ॲप आहेत चांगले. NCERTचे वन लाईनर बघा, वन लाईनर माहिती असलेलं 12वीपर्यंतचं NCERT आपल्याला 12वीपर्यंत वाचावं लागत नाही, पण 6वी 8वीपर्यंतचे जे सिलेबसला धरून ते मुद्दे तरी तुम्ही तिथून वाचू शकता. ज्यांच्याकडे अजिबातच नोट्सच नाहीत त्यांनी आता शेवटच्या दिवसामध्ये ते करू शकता, किंवा आता जे तुमचे चालू आहे ते तुम्ही अगदी व्यवस्थित करा, रिव्हिजन प्रॉपर करा. आणि काय करा की डेली 150 प्रश्नाचा पेपर करणे अगदी मस्त आहे. बघा आपण पहिला प्रश्न सोडवून घेऊया आणि त्याच्यानंतर थेरीचा पार्ट कवर करूया. पहिला प्रश्न बघा, सामाजिक विज्ञान की कक्षा में बच्चों में चिंतन प्रक्रिया तथा समालोचनात्मक दृष्टिकोण को प्रोत्साहित करने हेतु निम्न में से कौन सी युक्तियाँ सबसे उपयुक्त है. CTET जानेवारी 2022चा प्रश्न आहे. ह्या बघा आपण हा जो पहिला भाग घेत आहे, पहिला धडा, त्याच्यावरचे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे बघा तुमच्या कन्सेप्ट चांगल्या होतील. तर आता सामाजिक शास्त्र विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवत असताना बघा विद्यार्थ्यांची जी चिंतन प्रक्रिया आहे, आणि हा पण तुम्हाला सारखा दिसेल, समालोचनात्मक, त्याला आलोचनात्मक दृष्टिकोन, आलोचनात्मक विचार, आलोचनात्मक चिंतन, काही शब्द वापरलेले असतात. समालोचनात्मक असू दे, आलोचनात्मक असू दे, सगळे एकच. बघा समालोचनात्मक दृष्टिकोन म्हणजे जे तार्किक विचार आहे, क्रिटिकल थिंकिंग. तर म्हणजे आता एक्झॅक्ट समालोचनात्मक दृष्टिकोन म्हणजे काय असतं बघा, की फक्त पाहून ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवण्यात नाही. एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी समस्या आपल्याला समोर आली तर सर्व बाजूने त्याचा सारासार विचार करणे, ती जी तार्किक क्षमता आहे तर ती विद्यार्थ्यांच्यामध्ये तो दृष्टिकोन डेव्हलप करणे, त्याला म्हणायचं समालोचनात्मक दृष्टिकोन. आता विद्यार्थ्यांची चिंतन प्रक्रिया आणि ही तार्किक जो दृष्टिकोन आहे तो प्रोत्साहित करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय उपयुक्त ठरतील. ए बघा मुद्दोपर चर्चा, बी आहे दृश्य श्रवण सामग्री, ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स, त्याच्यानंतर सी बघा शिक्षक का मत. आता प्रश्न कळाला, त्याची विधानं कळाली. आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट उत्तराकडे यायचं आहे. बघा विधान बघा, जोपर्यंत तो शब्द, त्या शब्दाचा प्रॉपर आपल्याला अर्थ लागत नाही तोपर्यंत वाचायचं. म्हणजे एकदम 10-50 वेळा नाही, आपण तेवढे मॅच्युअर आहोत बघा, याच्या आधी पण आपण एक्झाम दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कळतं, ते सारखं त्या प्रवाहामध्ये राहिलं की कळतं. तुम्ही पहिल्यांदाच आता काही केलेलं नाही, डायरेक्ट CTET पेपरला जाणार आणि पेपर सोडवणार असं होत नाही बघा. त्यामुळं पेपर जे PYQ आहे ते वाचण्याची सवय लावा, प्रश्नपत्रिका डोळ्याखालून घाला. त्यामुळं ते प्रश्न, तेच मुद्दे ज्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअल पेपरला विचारले जातील त्यावेळी त्यांचं विशेष असं दडपण तुम्हाला येत नाही, अगदी रिलॅक्स माइंडने तुम्ही पेपर सॉल्व करू शकता. तर बघा ह्याच्यामध्ये काय आहे, तर इथं शिक्षक का मत, शिक्षकाचं मत इथं जरुरी नाही चिंतन प्रक्रिया आणि समालोचनात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये. त्यामुळे सी गेलं बघा, सी इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं. ए आणि बी मुद्दोपर चर्चा म्हणजे मुद्द्यांच्यावर चर्चा केली पाहिजे. दृश्य आणि
श्रवण म्हणजे आपण पाहू शकणारे आणि ऐकू शकणारी सामग्री विद्यार्थ्यांना दाखवली पाहिजे, तिचा अध्यापनामध्ये समावेश केला पाहिजे टीचिंग एडच्या स्वरूपात. त्यामुळे ए आणि बी ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 2 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आधार समूह 2006 के अनुसार सामाजिक विज्ञान का शिक्षण अपनी लोकप्रियता खो रहा है क्योंकि बघा राष्ट्रीय आधार समूह 2006 यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक शास्त्र हा विषय काय करत आहे, शिक्षणामध्ये आपली लोकप्रियता काय करत आहे, गमवत आहे. खो रहा है म्हणजे गमवत आहे. याचं कारण विचारलेलं आहे CTET फेब्रुवारी 2016. बघा यह एक अनुपयोगी विषय के रूप में जाना जाता है. बघा अनुपयोगी असता तर तो अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला असता का, नाही. त्यामुळं 1 चुकीचं आहे. 2 बघा यह आपल्याला लोकप्रियता का गमवत आहे त्याचं कारण शोधायचं आहे. बघा यह कई विषयों के अध्ययन को प्रोत्साहित करता है. बरोबर आहे की. बघा समाजशास्त्रामध्ये इतरही विषयांचा आधार घेतला जातो, तो म्हणजे ज्यामध्ये चित्रकला असेल, कला असेल. त्याचबरोबर बघा भूगोलाचे कन्सेप्ट असेल तर कॅल्क्युलेशनच्या पार्टसाठी आपण गणिताचा आधार घेतो, विज्ञानाचा आधार घेतो. त्यामुळं हे कारण आहे का, नाही. नेक्स्ट बघा यह अत्यधिक वैज्ञानिक दृष्टिकोन पर बल देता है. बघा आता ह्याच्यामध्ये हो वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर देत आहे का, हो. त्यामुळे हे पण येणार नाही. बघा आता 3 बघा यह मानवीय मूल्यों में अंतर्विरोध की कई स्थितियाँ प्रस्तुत करता है. त्यामुळं आपलं ऑप्शन 3 बरोबर असेल. बघा मानवी जी मूल्य आहेत तर त्या मूल्यांना अंतर्विरोध करणाऱ्या स्थिती या समाजशास्त्र विषयातून निर्माण होतात. काही ऐतिहासिक प्राचीन इतिहास असेल किंवा मध्ययुगीन इतिहास असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल. बघा तर या गोष्टींचे दाखले देत असताना जे मानवी मूल्य आहेत तर त्यांना अंतर्विरोध होईल अशा स्थिती निर्माण होतात. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बघा दलितांना जी जुन्या काळामध्ये दिली जाणारी जी वागणूक आहे तर इथं कुठं तर मानवी मूल्ये त्याचं आपण काय करत आहे, बघा ती मानवी मूल्ये आपण त्या मानवी मूल्यांचं पालन करत नाही आणि त्यांना जी वागणूक दिली जाते ती खूपच अशी म्हणजे बघा खूपच आसुरी असेल किंवा माणुसकीला धरून नाही अशा प्रकारच्या स्थिती आहेत. प्राचीन भारतामध्ये जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला व्यवस्थित तर या सर्व घटना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 असेल. नेक्स्ट बघा 3 नंबरचा प्रश्न, नागरिक शास्त्र की नामावली में राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा NCF 2005 ने बदलाव का क्या सुझाव दिया है. बघा नागरिक शास्त्र ही जी नामावली आहे किंवा हे जे नाव दिलेलं आहे तर याच्यामध्ये NCF राष्ट्रीय पाठ्यचर्या 2005चा आहे. बघा तर नवीन अभ्यासक्रम पद्धती लागू करण्यात आली NCERTमध्ये. तर याच्यामध्ये बदल करण्यासाठी कोणता सुझाव दिलेला आहे किंवा कोणता सल्ला दिलेला आहे CTET फेब्रुवारी 2016. बघा सामाजिक व राजनैतिक विज्ञान, अर्थशास्त्र, भूगोल. आता अर्थशास्त्र भूगोल येणार नाही याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 येईल. नागरिकशास्त्र कोणत्या विषयांतर्गत शिकवलं जातं, इतिहास. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा लोकतांत्रिक संस्थाओं की समझ को विकसित करने के लिए निम्नलिखित में से सबसे उचित पाठ्यक्रम संकलित उपागम को चुनिये. आता लोकतंत्रात्मक संस्था, लोकतंत्रात्मक म्हणजे काय, लोकशाही संस्थांमध्ये बघा किंवा लोकशाही संस्थांची समज विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करण्यासाठी सर्वात योग्य जो पाठ्यक्रम आहे संकलित केला पाहिजे, त्याचे जे उपागम आहेत त्यांची निवड करायची आहे CTET फेब्रुवारी 2016. बघा 1 मुख्य रूप से राष्ट्र स्तरीय उदाहरणों को प्रस्तुत करना. 2 आहे शिक्षार्थियों को कठोर वास्तविक स्थितियों से परिचित कराना. 3 आहे वास्तविक स्थितियों के साथ आदर्श स्थिति के उदाहरणों को प्रस्तुत करना. आणि 4 आहे आदर्श स्थितियों को दर्शाना. आता इथं बघा आपण कुठला बघत आहोत प्रश्न क्रमांक 4. बघा आदर्श स्थितीचा इथं काहीही नाही. त्यामुळं काय येतं तर 4 मध्ये बघा इथं हे 4 आपलं कटलं. त्याच्यानंतर बघा शिक्षार्थियो म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना जी कठोर वास्तविकता आहे तर तिचा परिचय करून देणं हे येणार नाही. मुख्य रूप से राष्ट्रस्तरीय उदाहरणों का, राष्ट्राच्या स्तरावरची जी उदाहरणं आहेत तर ती उदाहरणं विद्यार्थ्यांना देणं हे पण योग्य वाटत नाही. बघा ऑप्शन क्रमांक 3 बघा वास्तविक स्थितियों के साथ आदर्श स्थिति के उदाहरणों को प्रस्तुत करना. आता ज्या वास्तविक परिस्थिती आहेत बघा त्या वास्तविक परिस्थितीच्या सोबतच जे आदर्श स्थिती कशी असली पाहिजे तिची जी उदाहरणं आहेत तर ती उदाहरणे विद्यार्थ्यांच्या समोर ठेवणे. ऑप्शन क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. लोकशाही संस्थांची समज विकसित करण्यासाठी वास्तविक स्थितियों के साथ आदर्श स्थिति के उदाहरणों को प्रस्तुत करना हे विधान बरोबर येईल. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा आता 5 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान शिक्षण का आधार पत्र किस पर बल देता है. आता बघा सामाजिक शास्त्रे या विषयाच्या शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टीवर भर दिला जातो. CTET फेब्रुवारी 2015. 1 विभिन्न मतों का सन्मान
सम्मान करना तथा विचारों व अभ्यासों का परीक्षण करना। 2 आहे याद करने को प्रोत्साहित करना। 3 आहे सामाजिक पदानुक्रमों को स्वीकार करना आणि 4 आहे पाठ्यपुस्तकों का प्रयोग अधिक करना। आता बघा फक्त पाठ्यपुस्तकाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे का? नाही, त्यामुळे आपलं 4 कटलं। जर ज्यावेळी गोंधळ होतो, प्रश्नाचा अर्थ लागत नाही, प्रश्न काय आहे समजत नाही, उत्तर माहीत नसतं, त्यावेळी जे येत नाही म्हणजे प्रश्न विधानं उत्तरातली विधानं वाचल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हे तर असूच शकणार नाही, ते पटपट करत जायचं। काय येतं त्याच्या मागे लागण्यापेक्षा, उत्तर शोधण्यापेक्षा जे येणार नाही ते पटकन इलिमिनेट करून टाकलं तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, प्रश्न माहीत असला तरी किंवा माहीत नसला तरी। तर बघा पुन्हा 5 नंबर बघा, सामाजिक पदानुक्रमों को स्वीकार करना, हे पण चुकीचं आहे। याद करने को म्हणजे विद्यार्थ्यांना आठवण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे असं हे निगेटिव्ह टर्म आहे, त्यामुळे 2 पण येणार नाही बघा। एक बघा, विभिन्न मतों का सम्मान करना तथा विचारों व अभ्यासों का परीक्षण करना। जी विभिन्न मतं आहेत सामाजिक शास्त्राशी संबंधित, तर तिचा आदर करणे, त्या मतांचा आदर करणे आणि विचार आणि अभ्यास त्या म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये जे विचार मांडले गेलेले आहेत त्यांचं काय करणे, परीक्षण करणे, ऑप्शन क्रमांक 1। नेक्स्ट बघा 6 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान के पाठ्यपुस्तकों के प्रति क्या दृष्टिकोन होना चाहिए। समाजशास्त्र या विषयामध्ये पाठ्यपुस्तकं जी आहेत तर त्यांच्या प्रति कोणता दृष्टिकोन असला पाहिजे। CTT फेब्रुवारी 2015। एक बघा, याद करने योग्य एक अभिलेख के रूप में। 2 अंतिम वक्तव्य के रूप में। 3 आहे आगामी पूछताछ के अवसर के रूप में आणि 4 आहे ज्ञान के भांडार के रूप में। आता बघा याद करणे, आता इथं याद करणे हे असं येणारच नाही, त्यामुळं इथं पण हा ऑप्शन कटला बघा। त्याच्यानंतर पुढं काय आहे, अंतिम वक्तव्य, शेवटचं वक्तव्य म्हणून पाठ्यपुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे का? अजिबात नाही, 2 गेलं। 4 बघा, ज्ञान के भांडार, फक्त पाठ्यपुस्तकामधूनच ज्ञान मिळतं का? इतरही आणखीन गोष्टी आहेत तर त्याच्यामधून पण आपण माहिती मिळवू शकतो, त्यामुळे 4 गेलं। बघा पुढं आगामी पूछताछ के अवसर के रूप में, म्हणजे पुढं जे पूछताछ म्हणजे जे प्रश्न विचारण्यासाठी जी संधी दिली जाते तर त्या दृष्टिकोनातून आपण पाठ्यपुस्तकाचा बघा, पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे तुम्हाला प्रश्न उत्तरे असतात तर त्याच्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकाकडे किंवा त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाठ्यपुस्तकाकडे पाहिलं पाहिजे, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। नेक्स्ट बघा 7 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान के विषयों के महत्व इसलिए है क्योंकि बच्चे इसमें अध्ययन का टिंब बघा, सामाजिक विज्ञान के विषयों के महत्व इसलिए है, समाजशास्त्र या विषयाचं महत्त्व या गोष्टीसाठी आहे बघा, कारण की विद्यार्थी याच्यामध्ये अभ्यासाचं बघा काय करतात तर CTT सप्टेंबर 2015चा आहे बघा, अध्ययन का लोकतंत्र के बारे में विस्तार से सीख सकते हैं। त्याच्यानंतर समाज और उसके पर्यावरण को समझ सकते हैं, भूत की घटनाओं का मूल्यांकन कर सकते हैं, भूत काही येणार नाही म्हणजे 3 तर कटलं। प्राकृतिक संसाधनों को संरक्षित कर सकते हैं। आता बघा 7 नंबरचा प्रश्न सोडवता होता आपण, प्राकृतिक संसाधने, समाजशास्त्र विषयाचं महत्त्व कशासाठी आहे ते विचारलेलं आहे बघा, फक्त प्राकृतिक संसाधनं म्हणजे संरक्षित करण्यासाठी का? नाही, त्यामुळे 4 गेलं। त्याच्यानंतर बघा समाज और उसके पर्यावरण, समाजाने पर्यावरण समजून घेण्यासाठी नाही, लोकतंत्र के बारे में विस्तार से सीख सकते हैं, लोकशाही, भारतीय जी लोकशाही आहे तर त्या लोकशाही संदर्भात विस्तारित स्वरूपात शिक्षण घेण्यासाठी समाजशास्त्राचं महत्त्व अत्याधिक आहे, ऑप्शन क्रमांक 1। नेक्स्ट बघा 8 नंबरचा प्रश्न, उच्च प्राथमिक स्तर पर सामाजिक एवं राजनीतिक जीवन की पाठ्यपुस्तक का शिक्षण निम्नलिखित में से किस एक उपागम पर बल देता है। बघा 1 ते 5 साठी ज्यावेळी प्राथमिक स्तर अशा स्वरूपात प्रश्न असतात, आता आपण 7वी ते 8वीच्या वर्गाचा विचार करत आहोत SST पेपर 2 देत असताना, त्यामुळे बघा उच्च प्राथमिक स्तराशी संबंधित प्रश्न विचारलेले आहेत की उच्च प्राथमिक स्तरावर सामाजिक आणि राजनैतिक म्हणजे राजकीय जे जीवन आहे तर जीवन की पाठ्यपुस्तक का शिक्षण निम्नलिखित में से किस एक उपागम पर बल देता है। आता हे सामाजिक आणि राजकीय जे जीवन आहे बघा, ह्यामध्ये पाठ्यपुस्तकं कोणत्या उपगमावर जास्त भर दिला जातो। CTT सप्टेंबर 2015 बघा, रट करके सीखना, फक्त पाठांतर करून शिकणे का? नाही। नेक्स्ट बघा अवधारणाओं के संश्लेषण से सीखना, 3 आहे वास्तविक जीवन की स्थितियों से सीखना आणि 4 आहे परिभाषाओं द्वारा सीखना। बघा परिभाषा व्याख्या करून शिकणे 4 येणार नाही, वास्तविक जीवनातील ज्या स्थिती आहेत त्याच्यातून शिकणे बघा, समाजशास्त्रामध्ये तुम्हाला इतिहास पण इन्क्लूड केला गेलेला आहे, भूगोल इन्क्लूड केलेला आहे। आता इतिहास कशा कोणत्या गोष्टीचा संबंध देतो तर भूतकाळातील घडलेल्या गोष्टींशी संबंधित असतो इतिहास, त्यामुळे 3 पण येणार नाही बघा। अवधारणाओं के संश्लेषण से सीखना म्हणजे जे काय अनुभव मिळालेला आहेत किंवा ज्या कन्सेप्ट आपण शिकलेला आहोत त्याचं विश्लेषण करून शिकणे, ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे। नेक्स्ट बघा राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा 2005 के अनुसार सामाजिक विज्ञान के संदर्भ में सुझाती है कि बच्चे के विद्यालयी जीवन का मेल। बघा राष्ट्रीय पाठ्यचर्या
रूपरेखा 2005 याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेत बघा हा धडा पाहत असताना. तर ह्याच्यामध्ये बघा सामाजिक शास्त्र या विषयासंदर्भात काय सुचवते की मुले त्यांचे जे शालेय जीवन आहे बघा त्याच्यामध्ये विद्यालयी जीवन का मेल एक किताबी ज्ञान से जुड़ा होना चाहिए, म्हणजे शालेय जीवन त्यांच्यासोबत कसं कशाशी जोडलं गेलं पाहिजे बघा. किताबी ज्ञान से जुड़ा होना चाहिए, शिक्षकों की अपेक्षाओं के साथ होना चाहिए, कक्षा के जीवन से होना चाहिए आणि 4 आहे बाहर के जीवन के साथ होना चाहिए. CTT सप्टेंबर 2015 फेब्रुवारी 2016 दोनदा रिपीट झालेला आहे क्वेश्चन बघा. फक्त पाठ्यपुस्तकाशी त्याचं ज्ञान जोडलं गेलेलं असलं पाहिजे का, नाही, त्यामुळे एक आपलं कटलं. त्याच्यानंतर बघा शिक्षक की अपेक्षा, आता विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत तर त्याच्याशी विद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांचा जोडलं गेलेलं असलं पाहिजे का, 2 पण येणार नाही. 4 बघा बाहेर के जीवन के साथ, म्हणजे बाहेरचं जे जीवन आहे त्याच्याशी संबंध जोडणे हे पण येणार नाही बघा. कक्षा के जीवन से होना चाहिए, ज्यावेळी विद्यार्थी शाळेमध्ये येतो त्यावेळी त्याचं शालेय जीवन बघा त्याच्या वर्गातील जे जीवन आहे तर त्याच्याशी त्याचा संबंध जोडला गेलेला असतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. नेक्स्ट बघा 10 नंबरचा प्रश्न, उच्च प्राथमिक स्तर पर सामाजिक विज्ञान के स्वरूप पर A, B और C कथनों पर विचार कीजिए. बघा उच्च प्राथमिक स्तरावर सामाजिक शास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयामध्ये ABC 3 कथनं दिलेली आहेत, त्याच्यावर विचार करून खालील पर्याय निवडायचा आहे. CTT फेब्रुवारी 2016 बघा. ए कथन, यह अपने वातावरण में लोगों का अध्ययन है. B, यह लोगों के संबंधों और उनकी तथा निर्भरता का अध्ययन है. यह अतीत और वर्तमान के साथ संबंधों का अध्ययन है. आणि उपरोक्त कथनों में से सबसे उचित कथन का चयन कीजिए, म्हणजे जी बरोबर कथनं आहेत ती आपल्याला निवडायची आहेत. बघा अतीत और वर्तमान के साथ संबंधों का अध्ययन बरोबर आहे बघा. भूतकाळात घडलेल्या घटनांनी आता वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या घटना घडत आहेत त्यांचा संबंध समाजशास्त्रामध्ये लावला जातो. सी आपल्याला उत्तरामध्ये पाहिजे, त्यामुळे आपलं काय गेलं बघा, हे 4 नंबरचं विधान कटलं. ए बघा आता, यह अपने वातावरण में लोगों का अध्ययन है, म्हणजे बरोबर आहे. वातावरणातील जे लोक आहेत तर त्यांचं अध्ययन म्हणजे समाजशास्त्र. ए पण बरोबर आहे. बी बघा, यह लोगों के संबंध और उनके अंततः निर्भरता का अध्ययन है, हे पण विधान बरोबर आहे. तिन्ही विधान आपल्या पर्यायात पाहिजे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर असेल. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न 11 नंबरचा, निम्नलिखित में कौन सी अन्योन्य पारस्परिक अधिगम की विशेषता आहे. बघा यापैकी खाली जी विधानं दिलेली आहेत त्याच्यामध्ये पारस्परिक संबंध दर्शवणारा जो अधिगम आहे त्याची वैशिष्ट्ये बघा. एक CTT नोव्हेंबर 2012चा प्रश्न आहे, PYQ आहे. एक बघा, शिक्षक सक्रिय रूप से शिक्षक अधिगम प्रक्रिया को आगे बढ़ाते हुए परस्पर आदान प्रदान करते हैं. 2, शिक्षक विद्यालय में कार्य करते हुए अपना दायित्व पूरा करता है. 3, सीखने का उत्तरदायित्व विद्यार्थियों और शिक्षक दोनों के द्वारा साझा किया जाता है. आणि 4 आहे, भूलने के कारणों को संबोधित करते हुए सीखना अग्रसरित होता है. आता बघा याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आहे, सीखने का उत्तरदायित्व विद्यार्थी और शिक्षक दोनों के द्वारा साझा किया जाता है. म्हणजे परस्पर संबंध हा जो अधिगम आहे तो त्याचे वैशिष्ट्य काय आहे बघा, तर शिकणं अध्ययन अध्यापन ह्या 2 प्रक्रिया कशा आहेत बघा, एकमेकावर अवलंबून आहेत. शिकणे ही जी प्रक्रिया आहे याचं उत्तरदायित्व कशावर किंवा याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींना अंतर्भूत करून किंवा दोन्हींचा समावेश चांगल्या प्रकारे झाल्यानंतरच काय होतं, शिकणे ही प्रक्रिया चांगली होते, सुलभ होते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. नेक्स्ट बघा 12 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान में परिणाम आधारित शिक्षार्थी अधिगम मॉडेल निम्नलिखित में से किस पर प्राथमिक तौर पर केंद्रित होगा. बघा समाजशास्त्र या विषयामध्ये परिणाम आधारित शिक्षार्थी अधिगम मॉडेल तर हे जे आहे तर कशावर ते आधारलेलं किंवा केंद्रित असलं पाहिजे. CTT जुलै 2013 बघा. 1, समूह गतिविधियाँ भ्रमण एवं संकलित परीक्षाएं. 2, कक्षा में पाठ्यक्रम का पूर्ण अध्ययन करवाना सूचना आधारित शिक्षण एवं संकलित आकलन. 3 आहे, अधिगम उद्देश अधिगम गतिविधियाँ रचनात्मक व संकलित आकलन. आणि 4 आहे, शिक्षा उद्देश नई शिक्षण पद्धतियाँ बोर्ड आणि बोर्ड परीक्षा. बघा 12 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण, काय विचारलेला आहे, समाजशास्त्रामध्ये परिणाम आधारित जे विद्यार्थी अधिगम विद्यार्थ्यांच्या अनुभवाचं जे मॉडेल आहे ते कोणत्या गोष्टीवर आधारलेलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 बघा, अधिगम म्हणजे जो विद्यार्थ्यांना अनुभव दिला गेला जाणार आहे त्याचा उद्देश क्लिअर असलं पाहिजे, त्याच्या कृती म्हणजे कोणती कार्यवाही केली पाहिजे ते, त्याच्यानंतर रचनात्मक आणि संकलित आकलन या गोष्टींवर हे परिणाम आधारित विद्यार्थी अधिगम मॉडेल आधारित असलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 13 नंबरचा प्रश्न, हमारे जैसे विविधतापूर्ण समाज में पाठ्यपुस्तके इस प्रकार की होनी चाहिए. विविधतेनं समाज बघा, भारतामध्ये विविध धर्माचे विविध जातीचे पंथाचे लोक राहतात, त्यांच्या राहण्या खाण्याच्या जीवन जगण्याच्या
सर्व पद्धती वेगवेगळ्या आहेत, विविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. मग आता हा जो विविधतापूर्ण समाज आहे याच्यामध्ये पाठ्यपुस्तक त्याची रचना बघा कशा प्रकारची असली पाहिजे. CTT जुलै 2013चा प्रश्न आहे. वे बच्चों को अच्छा नागरिक बनाने के सरकार के दृष्टिकोणों को प्रतिबिंबित करे. 2 वे विवादित मुद्दों से दूर रहे. 3 सभी क्षेत्रों एवं सामाजिक समूहों का उनसे जुडाव हो. आणि 4 आहे अलग अलग क्षेत्रों के लिए अलग अलग पाठ्यपुस्तके हो. बघा आपल्याला इथं कशावर फोकस करायचा आहे, विविधतापूर्ण जो समाज आहे त्या समाजाला दाखवणारी पाठ्यपुस्तके कशी असली पाहिजेत. बघा वेगवेगळ्या समाजासाठी विविधतेसाठी वेगवेगळे असले पाहिजेत का, 4 नंबर कटलं बघा. त्याच्यानंतर विवादित जे मुद्दे आहेत त्याच्यापासून दूर असले पाहिजेत, हे इतकं व्यवस्थित वाटत नाही. पुढे पाहू बघा. वे बच्चों को अच्छा नागरिक बनाने के सरकार के दृष्टिकोनों को प्रतिबिंबित करे. म्हणजे एक चांगला नागरिक बनविण्यासाठी जे सरकारचे दृष्टिकोन आहेत, विचार आहेत, तर त्यांना प्रतिबिंबित करणारे हे पण येणार नाही. बघा 2 आणि 3 मध्ये बघा सभी क्षेत्रों एवं सामाजिक समूह का उनसे जुडा हो. बघा ह्या 2 आणि 3 मध्ये जर आपण विचार केला, विविधतापूर्ण समाज यांना दाखवणारं योग्य पाठ्यपुस्तक कसं असेल बघा. सभी क्षेत्र किंवा सर्व सामाजिक समूह आहेत तर त्यांचं चित्र प्रतिबिंबित करणारं काय असलं पाहिजे, पुस्तक आहे असलं पाहिजे किंवा त्या पुस्तकामध्ये त्या सर्वांचा संदर्भ असला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट बघा 14 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय पाठ्यचर्या प्रारूप 2005 सामाजिक विज्ञान विषय में शिक्षण उद्देश्य शिक्षार्थियों को निम्नलिखित में से किस सामर्थ्य के लिए तैयार करना है. बघा NCF 2005 नुसार सामाजिक शास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयामध्ये शिक्षणाचा जो उद्देश आहे बघा त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या सामर्थ्यासाठी कोणत्या कौशल्यासाठी तयार करणं हे आहे ते विचारलेलं आहे. बघा CTT जुलै 2013चा प्रश्न आहे. एक राजनैतिक निर्णयों की आलोचना. त्याच्यानंतर सामाजिक राजनैतिक वास्तविकता का विश्लेषण. 3 आहे देश की सामाजिक राजनैतिक स्थिति के विषय में सूचना का स्मरण. आणि 4 आहे राजनैतिक व सामाजिक सिद्धांतों के विषय में ज्ञान को सरलतम विधि से प्रस्तुत करना ताकि शिक्षार्थी उसे सुविधाजनक तरीके से याद कर सके. आता याचं जे उत्तर आहे बघा सामाजिक राजनैतिक वास्तविकता का विश्लेषण. या बघा समाजशास्त्र या विषयामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणतं कौशल्य आपण विकसित केलं पाहिजे. बघा सामाजिक आणि जे राजकीय वास्तविकता आहे यांचं विश्लेषण करण्याची किंवा हे त्यांचं विश्लेषण करण्याची जी कौशल्य आहे त्या गोष्टीसाठी आपण विद्यार्थ्यांना तयार केलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. शेवटचा प्रश्न बघा 15 नंबरचा. सामाजिक विज्ञान विषय वस्तू का उद्देश होना चाहिए की. सामाजिक शास्त्र यामध्ये बघा जे अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रम आहे जो पाठ्यक्रम देण्यात आलेला आहे त्याचा उद्देश काय असलं पाहिजे. CTT जुलै 2013 परत 2 फेब्रुवारी 2014. बघा CTT जुलै 2013 फेब्रुवारी 2014ला प्रश्न रिपीट झालेला आहे आणि प्रश्न रिपीट होतात. ॲज इट इज जरी नाही झाले तर बघा काही प्रश्न बदलून काही पर्याय बदलून किंवा त्यातल्याच एखाद्या पर्यायावर प्रश्न रिपीट होतो. त्यामुळे बघा याच्यामध्ये एक बघा छात्रों को विश्व में होने वाली घटनाओं से परिचित करवाया जाए. 2 छात्रों को परिचित सामाजिक यथार्थों का आलोचनात्मक अन्वेषण एवं उन पर प्रश्न उठाकर जागरूक बनाया जाए. 3 आहे छात्रों में राष्ट्रीयता की भावना का विकास किया जाए. आणि 4 आहे विकसित देशों के बारे में जानकारी दी जाए. आता बघा याचं जे उत्तर आहे 15 नंबरचं बघा विकसित जे देश आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती देणे आहे का, नाही येणार. बघा अभ्यासक्रमामध्ये कोणतं उद्दिष्ट असलं पाहिजे. 3 बघा छात्रों में राष्ट्रीयता की भावना का विकास किया जाए. 2 आहे छात्रों को परिचित सामाजिक यथार्थों का आलोचनात्मक अन्वेषण एवं उन पर प्रश्न उठाकर जागरूक बनाया जाए. आपल्याला अगदी योग्य कारण कशात कोणतं उद्देश मिळतं बघा ऑप्शन क्रमांक 2. जिथं बघा समाजशास्त्राचं ज्या अध्यापनशास्त्र आहे सोशल सायन्सचं याच्यामध्ये बघा आलोचनात्मक हे शब्द जिथं तुम्हाला ज्या पर्यायामध्ये दिसतील आलोचनात्मक अन्वेषण म्हणजे क्रिटिकल जे आपण शोध घेतो किंवा क्रिटिकल पद्धतीने आपण विचार करतो तार्किकदृष्ट्या एखाद्या समस्येचा आपण काय करतो उकल काढतो तर ह्या गोष्टीवर भर दिला जातो. त्यामुळं असे शब्द जिथं दिसतील तर ते पर्याय आपल्या उत्तरामध्ये असलं पाहिजे. माहीत असलं तर ठीक, नाही माहीत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघा छात्रों को परिचित सामाजिक यथार्थों का आलोचनात्मक अन्वेषण एवं उन पर प्रश्न उठाकर जागरूक बनाया जाए. विद्यार्थ्यांच्यामध्ये बघा तार्किकरित्या एखाद्या समस्येची उकल काढणे असेल, तार्किक विचार असेल आणि प्रश्न विचारून काय केलं पाहिजे जागरूक बनवलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे हे उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येईल. आता हे झाले सर्व आपले 15 प्रश्न. आपण पहिला पाठ कुठला पाहिला की
सामाजिक अध्ययन की प्रकृती. आता ह्याच्यामध्ये बघा तार्किक म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय आता एक्झॅक्ट काय असतं किंवा थेरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीवर या धड्यामध्ये प्रश्न विचारले जातात बघा. आता सामाजिक विज्ञान म्हणजेच काय सामाजिक अध्ययन. आता ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय आणि प्रकृती कशा असते बघा. आपण पट काय करू, याच्यामध्ये काय काय आणखीन थेरीला विचारलं जाऊ शकतं ते बघू. तर बघा याची प्रकृती कसली आहे, सामाजिक अध्ययन याची जी प्रकृती आहे ती कशी आहे, तर परिवर्तनशील. कशा आहे, परिवर्तनशील. स्थिर आहे का, नाही. काळ बदलेल तसं काय होतं, अभ्यासक्रमामध्ये बदल होतो आणि त्यामुळे बघा पुस्तकामध्ये नवीन घटक ॲड केले जातात. त्याच्यानंतर बघा आणखीन कशा आहे, तर वर्णनात्मक आहे. वर्णनात्मक गोष्टींस्वरूपात किंवा वर्णनात्मक काय पद्धतीने समाजशास्त्र विषय शिकविला जातो. त्याच्यानंतर बघा सामाजिक अध्ययन की अवधारणा. आता अवधारणा ह्याच्यामध्ये बघा, तर सामाजिक अध्ययन की अवधारणा कशी आहे, तर अवधारणा कशी आहे, समाजशास्त्र विषयाची गतिशील आहे. कशी आहे, गतिशील आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे आणि हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत बघा. समाजशास्त्र विषयामध्ये इतर विषयांचा आधार घेतला जातो. इतर विषयांचा आधार घेतला जातो. मग आता इतर विषयांमध्ये बघा कोणते कोणते विषय येतात, चित्रकला आहे, कला आहे, गणिताचा आधार घेतला जातो, विज्ञानाचा आधार घेतला जातो समाजशास्त्र विषय शिकवत असताना. आता त्याच्यानंतर बघा भाषा आहे, गणित आहे, विज्ञान आहे आणि कला. भाषा गणित बघा, भाषा गणित विज्ञान आणि कला. तर या विषयांचा समाजशास्त्र विषय शिकवत असताना काय घेतला जातो, आधार घेतला जातो. आता बघा त्याच्यानंतर पुढे सामाजिक विज्ञानाचं महत्त्व काय आहे बघा. समाजशास्त्र हा विषय NCERTमध्ये किंवा NCERT जे 2005चं धोरण आहे त्याच्यानुसार NCERTच्या सिलेबसमध्ये हा विषय ॲड करण्याचं याचं मुख्य उद्देश काय आहे बघा, तर लोकशाही भावना आणि उत्तम नागरिक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये लोकशाही भावना आणि विद्यार्थ्याला उत्तम नागरिक, लोकशाही भावना रुजवणे आणि काय आहे, उत्तम नागरिक बनाना, उत्तम नागरिक घडविणे विद्यार्थ्यांच्यातून. ही एक काय आहे, मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा आणखीन कोणते कोणते आहेत, तर समस्या का हल. विद्यार्थ्यांना बघा ज्या आसपास त्यांच्या परिस्थिती असेल तर ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांवर उकल काढण्यासाठी काय केलं जातं, विद्यार्थ्यांना तयार केलं जातं. त्याच्यानंतर बघा इतर जे विषय आहेत, विज्ञान असेल तर त्याच्यामध्ये रुची रस निर्माण करण्यासाठी समाजशास्त्र या विषयामध्ये प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर बघा विद्यार्थ्यांची बघा स्वयंकी क्षमता निर्माण पर बल दे, म्हणजे स्वतःहून शिकण्याची, स्वयंशिक्षण विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वतःहून शिकण्याची जी प्रेरणा आहे तर ती निर्माण करणे. त्याच्यानंतर बघा राष्ट्र निर्माण में सहायता. आणखीन काय उद्देश आहे समाजशास्त्र विषय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करण्यासाठी, तर राष्ट्र निर्माण. काय आहे, राष्ट्र निर्माण. त्याच्यानंतर बघा आता बालविकासामध्ये समाजशास्त्राचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये बघा बालविकासामध्ये समाजशास्त्राचं जे योगदान आहे तर ते कशा प्रकारे आहे बघा. तर बालविकास आता उच्च प्राथमिक स्तरावर तर बघा स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्ये आहेत तर ही मूल्ये या विषयातून काय केली जातात, रुजवली जातात विद्यार्थ्यांच्यामध्ये. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्ष समाज हे पण मूल्य विद्यार्थ्यांच्यामध्ये काय केलं जातं, रुजवलं जातं. त्याच्यानंतर बघा जाच पडताल, आलोचनात्मक सोच. जाच पडताल बघा पडताळा घेणे, शोधणे या गोष्टी विद्यार्थ्यांच्याकडून करवून घेतल्या जातात. आणि आलोचनात्मक सोच विद्यार्थ्यांच्यामध्ये तार्किक विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली जाते किंवा तार्किक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण केला जातो. आता बघा हे जे सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक अध्ययन हे शिकवण्याची जी सूत्रे आहेत ही महत्त्वाची आहेत बघा. सूत्रे ही सूत्रे पण आपल्याला माहीत पाहिजेत. सरल से जटिल की ओर, म्हणजे सोप्याकडून काय, सरल से जटिल म्हणजे बघा सोप्याकडून कठीणाकडे एक आहे. त्याच्यानंतर 2 बघा पुढचं अध्यापन सूत्र काय आहे बघा, तर ज्ञात से अज्ञात की ओर, म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीकडून न माहीत असलेल्या गोष्टी शिकवणे. ज्ञात से अज्ञात की ओर, अज्ञात की ओर.
इतकं डिटेल बघा, इतकं डिटेल मी घेत आहे, त्यामुळं नक्की एक लाईक करू शकता तुम्ही. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोणतं सूत्र वापरतो आपण सामाजिक शास्त्र शिकवत असताना? विशिष्ट से सामान्य की ओर, विशिष्ट से सामान्य की ओर, विशिष्ट से सामान्य की ओर. प्रश्न कसाही फ्रेम करू शकतात, त्यामुळे हे सर्व आपल्याला थेअरीचा पाठ माहीत असलं पाहिजे. बघा, सामाजिक शास्त्र शिकवण्याचे जे सूत्र आहेत, एक सरल से जटिलता की ओर, 2 आहे ज्ञात से अज्ञात की ओर आणि 3 आहे विशिष्ट से सामान्य की ओर. आता स्पेसिफिक 2005 वर प्रश्न आलेले आहेत बघा. तर आता NCF 2005 आहे. NCF 2005 नुसार बघा, ह्या समाजशास्त्र विषयामध्ये कोणकोणते बदल करण्यात आले बघा. तर पहिला बदल आहे की फक्त ओझे पाठ्यक्रमांचे विद्यार्थ्यांना ओझे वाटले नाही पाहिजे. आणि बालकेंद्रित शिक्षणावर काय आहे? बालकेंद्रित किंवा विद्यार्थी केंद्रित जे शिक्षण आहे, तर या विद्यार्थी केंद्रित शिक्षण याच्यावर या NCF 2005 मध्ये मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, लिंगभेद म्हणजे मुलांसाठी वेगळ्या पद्धती, मुलींसाठी वेगळ्या पद्धती, या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. लिंगभेद दूर करणे, कोणत्याही प्रकारचा लिंगभेद अध्ययन अध्यापन करत असताना केला जाणार नाही. त्याच्यानंतर बघा, पुराणी म्हणजे जी जुनी पद्धती आहे बघा, जुनी पद्धती आहे समाजशास्त्र शिकवण्याची, तर ती समाप्त केलेली आहे. जुनी पद्धती समाप्त आणि नवीन नवीन पद्धतींचा हा विषय शिकवत असताना काय केलेला आहे? अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, ज्या घटना आहेत इतिहासातील किंवा समाजशास्त्र शिकवत असताना पाठ्यक्रमातील ज्या घटना आहेत बघा, त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध जोडला गेला पाहिजे. वास्तविक जीवनाशी संबंध जोडला गेला पाहिजे, हे एक उद्देश आहे. त्याच्यानंतर आणखीन काय उद्देश आहे बघा NCF 2005 मध्ये? तर प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे? प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावं. त्याच्यानंतर पुढे बघा, तर आणि NCF 2005 नुसार आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे बघा, शिक्षक त्यांचं जे प्रशिक्षण आहे तर त्याच्यावर भर दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. आता बघा, ह्या NCF 2005 नुसार जे पाठ्यक्रम तयार करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये आपण फक्त उच्च प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर कोणत्या गोष्टीवर बघा भर देण्यात आलेला आहे किंवा कोणत्या पद्धतीने शिकवलं जातं बघा. तर प्राथमिक स्तरावर बघा, पाठ्यक्रम कशा स्वरूपाचा असतो? तर समाजशास्त्र हा विषय प्राथमिक स्तरावर बघा, तर इतर बघा, प्राथमिक स्तरावर समाजशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना विविध कार्यामध्ये संलग्न करून घेणे, विद्यार्थ्यांना वातावरणाच्या गोष्टींची समज करून देणे आणि पठण, या पद्धतीने हा समाजशास्त्र प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिकवला जातो. आणि उच्च प्राथमिक स्तरावर बघा, ज्यावेळी 6वी ते 8वीचा आपण विचार करतो, त्यावेळी विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, आता 2024 नुसार बघा काय झालेलं आहे, अभ्यासक्रमामध्ये एकच पुस्तक आहे सोशल सायन्स, आणि त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल याचं काय केलं जातं? तर अध्यापन केलं जातं. आणि या उच्च प्राथमिक स्तरावर बघा, हा जो समाजशास्त्र विषय आहे तर तो कशा पद्धतीनं आपण पाठ्यक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे बघा. इतिहास असेल, भूगोल आहे, आणि राजनैतिक विज्ञान किंवा आपण नागरिकशास्त्र म्हणू, या 3 विषयांच्या
आधारे समाजशास्त्र काय केलं जातं, शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये विश्वाचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, भूगोलामध्ये पर्यावरण संसाधन या सर्व गोष्टी उच्च प्राथमिक स्तरावर समाजशास्त्र या विषयाअंतर्गत शिकवल्या जातात. अशा पद्धतीनं बघा, आपण हा जो पहिला चॅप्टर आहे तो कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे 15 प्रश्न कव्हर केलेले आहेत. ही जी PDF आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लगेच अपलोड करून देते, तिथून ती तुम्ही पाहू शकता. आणखीन काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याच्यानुसार आपण काय करूया, पुढचे लेक्चर घेऊया. हा आपला पहिला दिवस असेल बघा. 8 ते 9 चॅप्टर आहेत. ते एवढे चॅप्टर झाले की आपण पॅडॉलॉजीचे किंवा अध्यापनशास्त्राचे मिक्स क्वेश्चन घेऊया. आणि आपलं हे जसं आपण समाजशास्त्राचं अध्यापनशास्त्राचं चालू केलेलं आहे त्याच पद्धतीनं बघा, इतिहास असेल, भूगोल असेल, तर याच्यामधील कंटेंटचे जे 25 ते 30 प्रश्न त्याची एक मॉक टेस्ट आपल्याला घ्यायची आहे लाईव्ह स्वरूपात. तर त्याचं पण आपण नियोजन करूया. म्हणजे राहिलेले जे दिवस आहेत बघा, त्यापैकी तुम्हाला 60 मार्काची खूप चांगल्या पद्धतीने तयार होईल. आणि आपल्या ह्या एवढ्या व्हिडिओ थ्रू बघा 5 सेट तुमचे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिसचे, आणि हे सर्व जो कंटेंट आहे याच्यातून बघा तुम्हाला 45 मार्क घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चालेल, धन्यवाद.